मित्रांनो, मोस्ट अवेटेड व्हिडिओ देतोय. इनसेम मध्ये टॉप करण्यासाठी टाइम मॅनेजमेंट कसा असायला हवा, आपल्याला कसं शेड्यूल करायचंय. खूप मुलांनी कमेंट केली होती या व्हिडिओला, मी आता रिप्लाय देतोय. आणि उद्या सकाळी तुम्हाला आपण व्हिडिओ मी देणार आहे की ज्याच्यामध्ये कॅरी ऑनचे रिलेटेड होतं. स्कॉलरशिप भेटेल का, मागे दिलेले इनसेम त्याचे मार्क कॅरी फॉरवर्ड होतील का, त्याच्यानंतर प्रॅक्टिकलचं काय, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल मी उद्याच्या व्हिडिओत भेटेल. आज आपल्याला मेन जाणून घ्यायचं इनसेम स्टडी स्ट्रॅटर्जी, त्यासाठी टाइम मॅनेजमेंट कसा हवा. तर पहिली गोष्ट सगळ्यात आधी सगळ्यांनी करायची, कॉलेज जाणं आजपासून बंद करायचंय. आज आहे समजा सोमवार, मंगळवारी जा, काय करायचं करून घ्या, बुधवारी जा, गुरुवारी जा, शुक्रवारपासून कॉलेज कंपल्सरी बंद करायचे. 3 दिवस काय सांगितलं, जा, काय बारीक सारीक गोष्टी त्या करून घ्या. शुक्रवारपासून कॉलेज बंद. शुक्रवारपासून 10 तारखेपर्यंत आपल्याला बरोबर 11 दिवस भेटतात. 11 दिवसात आपल्याला डेली 8 तास अभ्यास करायचा. हा कसा करायचा ते डिटेलमध्ये सांगतो. 8 तासामध्ये 8 तास स्टडी आणि 1 तास रिव्हिजन. ही स्टडी आणि ही रिव्हिजन असा पॅटर्न आपल्याला राबवायचा आहे. म्हणजे 8 तासात जेवढं वाचलं त्या 8 तासाचं 1 तासात, म्हणजे 5-5 मिनिटात त्या 1 तासाचं, असं 8 तासाचं आपल्याला रिव्हिजन या 1 तासात करायची झोपण्याच्या आधी. आता लक्षात घे, आता याच्यामध्ये काय करू शकतो. समजा तुला उदाहरणार्थ इनसेम आहे 5 विषयांच्या, बरोबर. सो 10 दिवस धरले आपण, तर 8 तास झाले, 10 ते 80 तास झाले तुझ्याकडे. 80 तास तुला किती युनिट किती आहे, प्रत्येक विषयाचे 2-2 युनिट, म्हणजे 5 दुने 10 युनिट आहे तुझ्याकडे. 80 तास आहे, म्हणजे प्रत्येक युनिटला 8 तास भेटतात. आयडियली एक युनिट करण्यासाठी 5 ते 6 तास सामान्य मुलाला ओके आहे. इथे 8 तास भेटताय, म्हणजे तू डायरेक्ट टॉप करू शकतो. डायरेक्ट टॉप करू शकतो, नॉट स्कोरिंग, डायरेक्ट टॉप. कळालं. सो याच्यामध्ये 2 प्रकारे तू अभ्यास करू शकतो. एक तर 2-2 तासाचे असे स्लॉट घेऊ शकतो. समजा सकाळी पहाटे 3 तासच घेऊन घे, कारण पहाटे ना एनर्जी खूप असते. पहाटे लवकर उठ, 4:30ला उठल्या उठल्या हवेत जाऊ नये, झोप मोडून जाईल. आणि मग अभ्यासाला बस 5ला. 5 ते 8 पहिले 3 तास डायरेक्ट अभ्यास करून घे. हे कधीपासनं, तू शुक्रवारपासून कॉलेजला जाणार नाही तेव्हापासून हे फॉलो करायचं, कारण आता कॉलेज बंद, आता अभ्यासावर लक्ष जाणं गरजेचं आहे. हा पीएल टाइम आहे, तो तुला वापरायचा असं समज. 5 ते 8 3 तास करून घे. 8 ते 10 बाकीचे सारे कामं घरचे वगैरे, नाश्ता पाणी हे सगळं झालं. 10 ते 12 2 तास करून घे. किती तास झाले, 3 आणि 2 5. नंतर पुन्हा 12 नंतर 1 पर्यंत जेवण केलं, 2-2:30 पर्यंत चांगली झोप घेऊन घे. ओके. मग नंतर बघा 3 पासनं पुन्हा संध्याकाळी समजा 5 पर्यंत 2 तास केले, 7 तास झाले. पुन्हा 5 नंतर संध्याकाळी 7 पर्यंत घरचे कामं वगैरे झाले. येस, 8 ते 9 1 तास अभ्यास करून घे. 9 ते 9:30 जेवण झालं. 9:30 ते 10:30 रिव्हिजन करायची. 8 तास अभ्यास, 1 तास रिव्हिजन, टायमिंग फिक्स झाला. आता याच्यामध्ये टायमिंग तुला सांगितलं. आता याच्यानंतर कसं करायचं, तुला अभ्यासाला वाटलं ना तर 2-2 तासाला विषय बदल. म्हणजे दररोज तू 8 तासात 4 युनिट 4 सब्जेक्ट घेऊ शकतो. किंवा तुला वाटतंय नाही मला एक विषय घेऊन एकदम परफेक्ट करून टाकायचं, तर काय कर, एका दिवसात 8 तास भेटताय तुला. सो 1 दिवसात 1 युनिट फुल फ्लेज करून टाक. तू बाजूला ठेवून दे, दुसऱ्या दिवशी दुसरा युनिट घे. म्हणजे 10 दिवसात तुझे 10 युनिट, 10 दिवसात 10 युनिट 5 विषयाचे क्लिअर होऊन जातात. आता एखाद्याला समजा 6 विषयाचे इनसेम आहे, 7 विषयांचे इनसेम आहे, 7 मॅक्सिमम 7 असतील, एखाद्याला 8चे असतील, त्यांनी पण याला फक्त डिवाइड करून घ्या. 80 तासाला त्या 8 मध्ये 8 दुने 16 युनिट झाले, मग त्याच्यामध्ये डिवाइड करा. या वेळी कमी जास्त करायचं. हे कळालं तुला कशा प्रकारे करायचं. याच वेळी अभ्यास कर. एकतर स्लॉट मध्ये तू 2-2 तासाच्या कर, तिथे विषय चेंज करत जा, किंवा 1 डे मध्ये डायरेक्ट 1 युनिट संपून टाक. 2nd डेला दुसरा युनिट कर, विषय बाजूला ठेवून दे. हे क्लिअर झालं. आता अभ्यास करताना काय करायचं, पहिल्यांदा तुला फक्त IMP क्वेश्चनवर फोकस करायचं, कारण इनसेम म्हटलं ना कॉलेज चेक करतं, पेपर इझिली चेक होतो, त्यामुळे IMP क्वेश्चन भरपूर सारे रिपीट होता. असं म्हण 30 पैकी ऍटलीस्ट 20 मार्काला IMP क्वेश्चन रिपीट होता. सो पहिल्यांदा IMP क्वेश्चन, ज्याला फक्त पास व्हायचं, स्कोर करायचं, ज्याला टॉप करायचंय त्याने IMP, मग रिमेनिंग क्वेश्चन. पहिल्यांदा IMP सगळ्यांनी करायचे, IMP प्लस रिमेनिंग. या वेळीच आपल्याला जायचं. ओके. टार्गेट, आणि एक टार्गेट डिसाईड कर की तुला किती घ्यायचं. टॉप करायचं 30चं टार्गेट ठेवू, तेव्हा कुठे 25 मिळतील. पास व्हायचंय ना, मग टार्गेट 20चं ठेवू, तेव्हा 12 मिळतील. या वेळी विचार कर. ओके. आणि इनसेम का महत्वाची मी पुन्हा पुन्हा सांगतो, याच्यासाठी मी मागचा व्हिडिओ पण दिला होता, तो हा व्हिडिओ आहे, पुन्हा बघून घे. इनसेम इज इम्पॉर्टंट. इथे चान्स घालू नको. इथे चान्स जर गेला तुझा तर मग काही मजा नाही राहणार. सो इनसेम मध्ये टॉप कर, म्हणजे क्लासमध्ये या सेमला पहिला येशील, पुढच्या सेम मध्ये आपण कॉलेजमध्ये पहिले येऊ. स्टेप बाय स्टेप जायचं. आणि अभ्यास करताना कसं, हे बघ तुला इथे सांगतो. समजा ही वही आहे. ओके. मी इथे अभ्यास केला, हे पुस्तक साईडला, लगेच क्वेश्चन पेपर ठेव. म्हणजे पुस्तक किंवा तुझ्या नोट्स आपण म्हणूया, किंवा तुला इथे ऍप पण असू शकतं, काय असेल ते, प्लस क्वेश्चन पेपर, हे सोबत अभ्यास करायचा. मुलं काय चूक करता, पहिल्यांदा पूर्ण 2 युनिट करून घेऊन मग क्वेश्चन पेपर घेऊ असं करता, मग तेव्हा टेन्शन येऊन जातं. असं नाही करायचं.
या युनिटमध्ये समजा 5 टॉपिक आहे, तो पहिला टॉपिक केला लगेच त्याची क्वेश्चन पेपर सोबत बघ, म्हणजे टॉपिक त्याचा क्वेश्चन पेपर, टॉपिक क्वेश्चन पेपर, म्हणजे त्या टॉपिकवरचे क्वेश्चन पेपर मध्ये कुठे क्वेश्चन आले हे लगेच क्लिअर होतं, कसे क्वेश्चन आले लगेच क्लिअर होतं, मग पुढचा टॉपिक घ्यायचा. या पद्धतीने अभ्यास कर जेणेकरून तू टॉप करून देशील. येस, सो गोष्टी क्लिअर झाल्या. आणि इनसेमला खरोखर तुला टॉप करायचं नक्की पर्पल ऍडची मदत घे. पर्पल ऍड ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा तुझ्या ऍपल मोबाईलवरनं अँड्रॉइड मोबाईलवरनं डायरेक्ट डाउनलोड कर. त्याच्यामध्ये पर्पल ऍड ऍप्लिकेशन मध्ये आपल्या सगळ्या तुझ्या महत्त्वाच्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, सॉल्व पेपर आहे, IMP क्वेश्चन, पेपर पॅटर्न, क्वेश्चन बँक नोट सगळं आहे. सो तुला पुस्तकाची गरज नाही, कुणा मित्राची गरज नाही, कुणाला टीचरलाही भेटण्याची गरज नाही, सगळं तिथे देऊन दिलंय. तेवढंच कर आणि 4-5 तासात युनिट दिलाय तो 4-5-8 तासाचं 4च तासात तुझा कव्हर होऊन जाईल, म्हणजे डबल तुझा सिलेबस पर्पल ऍडच्या ऍपच्या मदतीने होऊन जाईल. सो नक्की पर्पल ऍड ऍपची मदत घे, टॉपर तर तू होणारच. आणि तुला या आयडियाज मी दिल्या, फॉलो कर, मित्रांनाही शेअर कर, बस इनसेम स्कोर. यस, सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा, अजून कशावर व्हिडिओ लागतो ते सांगा, मदत करू. पण आपल्याला मागच्या सेमला मी खूप सारे टॉपर क्रिएट केले, मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्क दाखवले 100 आलेले कितीतरी पोरांना. या सेमला पण मला आता डबल टॉपर आपल्या विद्यापीठात क्रिएट करायचे. सो ही जबाबदारी मी घेतली, त्याच्या श्रीरसामुळे रोज तुम्हाला मोटिवेशन करतो, रोज बेस्ट ऑफ बेस्ट व्हिडिओ देतो. तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा, आयडियाज फॉलो करा, डाऊट आला आम्हाला कॉन्टॅक्ट करा, माझ्याशी बोलायचं असेल तर 10 ते 6 मध्ये कॉल करा, मी नक्की तुम्हाला मदत करेल. पण आपण टॉप करूया, टॉप केलं तरच फ्युचर आहे, पण अभ्यास करा, टॉप करा.